वाल्मिक कराड हे नाव बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड हा एक मुख्य आरोपी आहे। सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली होती आणि जेव्हा या हत्येचा तपास सुरू झाला तेव्हा त्यातून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं होतं। पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करत वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला। सध्या वाल्मिक कराड तुरुंगात आहे, पण त्याच्या गँगच्या दहशतीच्या बातम्या अजूनही थांबलेल्या नाहीयेत। म्हणजे बघा ना, एकीकडे कुख्यात गँग लीडर आणि गँगचा आका वाल्मिक कराड स्वतः जेलमध्ये, पण तरीही त्याच्या गँगची दहशत बाहेर कमी होताना दिसत नाहीये। आणि यावरच बीडच्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेलं एक वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरलंय। गँगच्या दहशतीचं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सरपंच संतोष देशमुखांची ज्या प्रकारे अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली त्याचे फोटोज जेव्हा समोर आले तेव्हा अवघा महाराष्ट्र हादरून गेला। आणि का नाही हादरणार, समोरचा माणूस अर्धमेल्या अवस्थेत पडलाय आणि त्याच्या चेहऱ्यावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ काढला गेलाय। म्हणजे मला शब्दात व्यक्त होता येत नाहीये, हे अशा क्रूर वृत्तीचे लोक या जगात आहेत यावर त्या क्षणी विश्वास बसला जेव्हा सरपंच संतोष देशमुखांचे फोटो पाहिले। हत्येचं कारण काय तर पोलिसांच्या मते संतोष देशमुख यांनी एका विंडमिल कंपनीकडून 2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रयत्नाला विरोध केला होता आणि याच कारणामुळे त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणात वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सुदर्शन सांगळे, प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनावणे यांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। पुढे वाल्मिक कराडला 31 डिसेंबर 2024 ला पुण्यातील CID कार्यालयात शरण आल्यानंतर अटक करण्यात आली। त्यानंतर त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पण वाल्मिक तुरुंगात असतानाही त्याच्या गँगच्या सदस्यांनी बीड जिल्ह्यात दहशत कायम ठेवली आहे। याबाबत बीडचे विभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। त्यांनी सांगितलंय की वाल्मिक कराड तुरुंगात आहे, पण त्याच्या गँगचे सदस्य अजूनही बाहेर सक्रिय आहेत आणि त्यांची दहशत अजूनही कायम आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे बीड मधील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण झालंय। या प्रकरणाला आणखीन एक वळण मिळालं जेव्हा बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली। भाजप आमदार सुरेश धस यांनी असा दावा केलाय की बबन गीते गँग्स मधील महादेव गीते आणि इतर काही कैद्यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केली आणि हा हल्ला तुरुंगातील फोन कॉलच्या वादातून झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक BN मुलानी यांनी या दाव्याचा साफ इन्कार केलाय। त्यांनी स्पष्ट केलंय की तुरुंगात कोणतीही मारहाण झाली नाही, फक्त 2 कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तो तात्काळ नियंत्रणात आणण्यात आला, बस एवढंच। मात्र बीडचे विभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा केलाय। वाल्मिक कराडच्या गँगच्या सध्याच्या दहशतीबद्दल बोलताना गोल्डे यांनी सांगितलंय की वाल्मिक तुरुंगात असला तरी त्याच्या गँगची दहशत आणि प्रभाव अजूनही कायम आहे। त्यांनी हे वक्तव्य CID समोर दिलं, ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं। त्यांच्या या वक्तव्याने बीड मधील नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। पण गोल्डे असं का म्हणाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बीड मध्ये काय घडलं हे कळणं गरजेचं आहे। जेव्हा वाल्मिक कराडला अटक झाली तेव्हा त्याच्या समर्थकांनी परळी शहरात निदर्शनं केली आणि रस्त्यावर चक्क टायर जाळले होते। पुढे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोपही झाले। वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो। 6 जानेवारीला कराड समर्थकांनी बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात पहाटेपर्यंत गोंधळ घालत अटकेचा निषेध केला होता। त्यानंतर कराड जेव्हा सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात आरोपी झाला तेव्हा बीडच्या विशेष मकोका न्यायालयात त्याला हजर केलं। यावेळी काही लोकांनी हातात दगड घेत गोंधळ घातला होता। पण हे प्रकरण दिसतंय तितकं साधं नाहीये बरं का, कारण बीड मध्ये एकीकडे वाल्मिक कराडच्या गँगची दहशत सुरू आहे आणि दुसरीकडे बीड पोलिसांकडून सरपंच देशमुखांचा मारेकरी
कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात एक अज्ञात महिला दाखल झाल्याने खळबळ उडाली। गावकऱ्यांचे डोळे ताडकन उघडले जेव्हा ती बाई म्हणाली तिच्याकडे कृष्णा आंधळे बाबत पुरावे आहेत। होय, त्या महिलेने तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय। एवढाच नाही तर या महिलेने एक रात्र संतोष देशमुखांच्या घराबाहेर बांधण्यात आलेल्या एका मंडपात मुक्काम केला। त्यानंतर या महिलेने देशमुख कुटुंबियांच्या घरातल्या बाथरूम मध्ये आंघोळ करण्याचा हट्ट धरला होता। त्यामुळे देशमुख कुटुंबीय चक्रावले होते। सध्या तरी ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातून आली आहे एवढीच माहिती समोर आली आहे। तिचे नाव आणि इतर तपशील अद्याप समजू शकलेला नाहीये। त्यावर बीड पोलिसांकडून त्या महिलेची विचारपूस केली जाते। संतोष देशमुख हत्ये प्रकरण आणि वाल्मिक कराड याच्याशी संबंधित हे प्रकरण सध्या बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा चर्चेचा विषय। सीआयडीचा तपास, पोलिसांचे वक्तव्य आणि तुरुंगातील घडामोडी, अज्ञात महिलेचे गूढ यामुळे या प्रकरणात रोज नव्या बातम्या समोर येत आहेत। त्यामुळे पुढे या प्रकरणात काय घडतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।